अजित पवार यांच्याकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा केला गेला। अजित पवार यांनी चाकणमधील वाहतूक कोंडीची पाहणी सुद्धा केली। चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असंही अजित पवार यांनी म्हटलं। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुन्हा एकदा ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळतंय। प्रथमतः हिंजवडी वाहतूक प्रश्न असेल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणचा वाहतूक प्रश्नावरती आपलं लक्ष वेधल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सर्व अधिकाऱ्यांना घेऊन भल्या पहाटेपासूनच खरं तर पुणे नाशिक महामार्ग असेल, त्यानंतर तळेगाव चाकण शिक्रापूर या महामार्गाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करताना एकंदरीत पाहायला मिळतात। काय आपली आज मागणी? नक्की दादा, अजितदादा आले होते, त्यांचं स्वागतच आहे, परंतु अजितदादांकडून आम्हाला ठोस उपाययोजना याच्यावरती अंमलबजावणी करणे गरजेचं आहे। ही छोटे खड्डे भरणे, अतिक्रमण काढणे, ह्या छोट्या मलमपट्टीची कामं अजितदादांकडून नको आहे। या ठिकाणी प्रथमतः अजितदादांचं स्वागत करतो आणि सन्माननीय अजितदादा आणि सन्माननीय सरकारला एक या भागातील युवक म्हणून एक विनंती करतो की या रस्त्याचं रुंदीकरण तसेच इतर जी कामं आहे ती कामं देताना ज्या कंपनीला आपण कामं देतो त्या कंपनीला एक चांगल्या पद्धतीची व चांगल्या दर्जाची कंपनीला आपण कामे द्यावी। मला तर असं वाटतं गेली अनेक वर्ष आम्ही ऐकतोय की रस्त्याचा प्लॅन सँक्शन झालेला आहे, रिव्युलेटर होतं, हे होतंय ते होतंय, परंतु प्रत्यक्षात हे काम होत नाहीये। गेली अनेक वर्ष रस्त्याची आम्ही स्थानिक लोक मागणी करतोय, परंतु रोज कारवाई होते। अनेक सरकार आले, अनेक आमदार आले, अनेक खासदार झाले, परंतु प्रत्यक्षात रस्ता झालेला नाहीये। त्या रस्त्याला का होत नाहीये हे शासनाला माहिती, आम्ही तर स्थानिक म्हणून पाठपुरावा करतोय। रस्त्याला मलमपट्टी न करता लवकरात लवकर जे मंजूर झालेत ते रस्ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न करावे, अशी ही खरं तर मागणी हे नागरिक करताना पाहायला मिळतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे।